नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेठ सातव यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचंही क्लबच्या वतीने आपण स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी या क्लबचे अध्यक्ष डॉक्टर तांबे यांना विनंती करतो की आपण क्लबचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर त्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहे. आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकेचा सत्कार आपल्या बारामती नगर परिषदेच्या स्विमिंग टँक जो आपण वीर सावरकर स्विमर्स क्लबला पण चालवायला दिलेला आहे त्यांच्या वतीने आज आपल्या या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलं. त्या वीर सावरकर स्विमर्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर अशोक तांबे, डॉक्टर श्री चंद्रगुप्त वाघोलीकर, सेक्रेटरी विश्वास नाना शेळके, खजिनदार मिलिंदजी आत्रे, सर्वच सभासद अमोल गावडे, बाळासाहेब टाटिया, अनिल सातव, दीपक बनकर, पंढरीनाथ नाळेसर ज्यांनी आता सूत्रसंचालनाचं अत्यंत चोख भूमिका पार पाडली, डॉक्टर गीता वोरा, कुमारी शर्मिष्ठा जाधव, सल्लागार बापूजी जवाहर शेठ त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे काही येऊन गेले, म्हणजे ते आता लवकर बरं होतील. आता ते स्विमिंग टँकला यायला लागले म्हणजे ते लवकर बरं होतील. राजेंद्र जाधव, महेंद्रजी ओसवाल, आज या ठिकाणी आमचा सगळ्यांचा जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये प्रास्ताविकामध्ये नानांनी त्यांची भूमिका मांडली, आमचे विश्वास नाना, त्याचबरोबर आमचे वडीलधारी ज्यांनी माझ्यावर कायम माझ्यावर प्रेम आशीर्वाद असतं ते आमचे अशोक काका, तसंच त्यांच्या बरोबरीने गुरव सरांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली. आणि या ठिकाणी आमचे पत्रकार बांधव श्री ज्ञानेश्वर रायते सर, विशाल आगवणे हेही उपस्थित आहेत आणि उपस्थित आमचे सर्वच नगरसेवक नगरसेविका आणि 41 नगरसेवकांमध्ये जे उपस्थित आहेत ते सुद्धा सर्व नगरसेवक नगरसेविका. खरं तर या बारामतीचा पाया आदरणीय पवार साहेबांनी 1967 साली रचला. तत्पूर्वी माझे आजोबा बारामतीचे नगराध्यक्ष होते. त्या काळातली बारामती आणि आत्ताची बारामती यामध्ये जर का आपण बदल बघितला ते एक आमूलाग्र बदल या बारामतीमध्ये झालेला आहे. या सर्व कामामध्ये आदरणीय पवार साहेबांचे नेहमीच आशीर्वाद होते, परंतु त्याला गती देण्याचं काम ज्यावेळेस बापूजी नगराध्यक्ष झाले त्याच वेळेस आदरणीय दादा सुद्धा त्यावेळेस पहिल्यांदा खासदार झाले, त्याच्यानंतर ते राज्यमंत्री झाले. त्या काळापासून आदरणीय दादांनी बारामतीवर विशेष लक्ष दिलं आणि आपल्या वीर सावरकर स्विमर्स टँकची स्थापनेचं आणि त्याच्यानंतर आलेल्या त्रुटीबाबत अशोक काकांनी सगळा त्याच्यावरची आपली त्या काळातल्या आलेल्या अडचणी आणि त्या काळात आदरणीय दादांच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला टँकला नवसंजीवनी देण्याचं काम जिंजर साहेबांनी दिलं आणि त्यावेळेस परत आपला टँक आपण वीर सावरकर स्विमर्स क्लब चालवायला लागलो. खरं तर या टँकमध्ये बऱ्याचशा गोष्टी जरी पाण्यात असल्या तरी बारामतीच्या राजकारणाच्या बऱ्याचशा गोष्टी या टँकच्या परिसरामध्ये शिजतात. नेहमीच या टँकमध्ये जर काय बारामतीचा आढावा घ्यायचा असेल तर जो व्यक्ती टँकवर रोज येतो त्याला बारामतीच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये काय चाललंय याची पूर्ण कल्पना येते. म्हणून माझी नवीन नगरसेवक नगरसेविकेला विनंती असेल की तुम्हाला खरंच बारामतीची काही गोपनीय माहिती असेल किंवा हवी असेल तर तुम्ही टँकला येऊन स्विमिंग करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला सगळीच माहिती सब्जेक्ट बरोबर आहे. येत नसेल तर तिथं शिकून घ्या, म्हणजे आपल्याला येणाऱ्या अडचणीवर निश्चित मात करता येईल. आत्ताच आमचे मित्र ज्येष्ठ नगरसेवक सुनीलजी सस्ते यांचंही या ठिकाणी आगमन झाले. तर खऱ्या अर्थाने मध्यंतरीच्या काळामध्ये माझे एक मित्र आहेत जे बारामतीचे सुपुत्र आहेत आणि ते पहिले आयर्नमॅन झाले बारामतीचे. त्यांना आयर्नमॅनच्या स्पर्धेला जाताना त्यांना प्रचंड सराव करायला लागायचा, खूप सराव करायला लागायचा.
त्यामध्ये स्विमिंग असेल, सायकलिंग असेल आणि रनिंग, अशा 3 गोष्टी करत करत त्यांना आयर्नमॅनचा खिताब मिळतो. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सचिन शेठ आम्हाला स्विमिंगसाठी बारामतीमध्ये टँक नाहीये. म्हटलं आपला आहे की सावरकर? तर म्हटले तिथं जो टँक आहे तो छोटा आहे, तो ऑलिम्पिक दर्जाचा नाही, त्यामुळं आम्हाला ज्या पद्धतीने सराव करायला लागतो त्या पद्धतीने सराव होत नाही. या गोष्टी आम्ही ज्यावेळेस सतीश आयर्नमॅन झाला आणि त्याचा सत्कार समारंभ अजितदादांच्या शुभास्ते घेण्यात आला, त्यावेळेस आम्ही दादांच्या कानावर घातलं, दादा आपल्याला ऑलिम्पिक साईजच्या स्विमिंग टँकची गरज आहे. आणि पहिला स्विमिंग टँक आदरणीय दादांनी शारदानगर शैक्षणिक संकुलामध्ये सुरुवात केली आणि तिथं तो टँक बांधला. तो आज फार सुंदर पद्धतीने चालतोय आणि त्या ठिकाणी तो टँक आता पूर्णपणे गेले 1.5-2 वर्षापासून नागरिकांच्या आणि तिथल्या विद्यार्थिनींच्या सेवेमध्ये रुजू झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही दादांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला की दादा तो टँक जरी आपल्या बारामतीच्या हद्दीत असला तरी तो एका कोपऱ्यात पडतो. आपल्या रुई जवळची तांदूळवाडीतल्या भागातील लोकांना तिकडे जायचं म्हटलं तर सोयीस्कर नाही, तर त्यासाठी तुम्ही आपल्या टँकच्या इथं मध्यवर्ती ठिकाणी कुठेतरी टँकची हे करा. मग कोविडच्या काळामध्ये तो विषय आपण शेवटच्या GB मध्ये मंजूर करून घेतला आणि त्याच्यानंतर कोविडच्या काळामध्ये कोविडच्या दरम्यानच मंजूर करून घेतला. त्यानंतर वेगवेगळे मतांतर झाले, पण माझा आग्रही भूमिका होती की हा टँक इथंच व्हावा. त्यामध्ये आदरणीय जवाहर शेठ, आदरणीय बापूजी, आदरणीय अशोक काका, सगळ्याच स्विमिंग टँकच्या सर्वच ट्रस्टींनी त्यामध्ये त्यांचं मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि नंतर आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली इथंच या जागेमध्ये आपण त्याची सुरुवात केलेली आहे. एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा ऑलिम्पिक साईजचा तो आहे स्विमिंग टँक. फक्त त्याच्यामध्ये लेंथ आहे, ऑलिम्पिकला जेवढ्या लॅब्स लागतात त्या लॅब्स नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये 4 लॅब्स कमी आहेत. ऑलिम्पिकमध्ये 15 लॅब असतात, आपण 10-11 लॅब मध्ये तो बसवलेला आहे. तेवढीच अडचण आहे, नाहीतर तो सर्व अंगाने आपल्याला रुंदी कमी मिळत होती आणि जागेच्या मर्यादेमुळे आपल्याला ते शक्य झालं नाही. पण आपल्याला जे ऑलिम्पिकच्या धर्तीवर जर का एखाद्या लॅब म्हणजे एखाद्या हीटमध्ये, त्याला हिट्स म्हणतात, ज्यावेळेस स्विमिंगचे कॉम्पिटिशन होतात त्याच्यात हिट्स म्हणतात. पहिली, दुसरी, तिसरी हिट झाल्यानंतर सेमीफायनल होते आणि मग फायनल होते. त्यामुळे बेस्ट क्वालिफाय होत जातात आणि जे बेस्ट क्वालिफाय होतात त्यामध्ये फायनल्समध्ये त्याचा उल्लेख म्हणजे त्याला ते क्वालिफाय होतात. म्हणून या चांगल्या गोष्टी बारामती आणण्यामध्ये आदरणीय दादांचा नेहमीच त्याच्यामध्ये सल्ला आम्ही घेत असतो. खरं तर मला थोडंसं स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये थोडंसं जास्तीचं प्रेम आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी दोन्ही मागचे फिफाचे वर्ल्ड कप, एक मागचा फिफाचा वर्ल्ड कप रशियामध्ये झाला होता, तोही मी जाऊन स्वतः बघितलेला आहे. आणि मागचा वर्ल्ड कप कतारमध्ये झाला होता, तोही मी बघितलाय. मी ते लास्टची मॅच बघितली नाही. ती लास्टची मॅच अर्जेंटिना वर्सेस फ्रान्स जी अत्यंत सुंदर मॅच फुटबॉल जगतामध्ये अत्यंत ज्या रोमांचक मॅचेस झाल्या त्यातली ती एक मॅच होती. पण तिसराही वर्ल्ड कप, आता बॅक टू बॅक तिसरा वर्ल्ड कप, त्यात थोडीशी दादांची परवानगी काढायला लागेल, कारण की तो वर्ल्ड कप 3 देशांमध्ये, मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामध्ये, तिथं सुद्धा माझं जायचं मानस आहे. कारण की मला मी विम्बल्डनचं ग्राउंड बघितलेलं आहे, मी लॉर्ड्सचं मैदान बघितलेलं आहे. या 3-4 गोष्टी बघितल्यानंतर ज्यावेळेस आपण स्पोर्ट्सच्या बाबतीत विचार करतो त्यावेळेस आपल्याला स्विमिंग टँकच्या बरोबरीने आपलं जे क्रीडा संकुल होतं ते सुद्धा आदरणीय दादांनी कोविडच्या काळामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने त्याचं रिनोव्हेशन केलं. त्यावेळेस तिथं जे आपले क्रीडा अधिकारी लकडे सर होते, ते सुद्धा एक स्प्रिंटर आहेत, त्यांनी सुद्धा इंटरनॅशनल रनिंग स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. आणि त्यांनी जे त्यावेळेस काम केलं त्याच्यावेळेस दादांनी चांगल्या कामाची पावती नेहमी दादा करत असतात. त्यावेळेस दादांनी 3 एकर जागा मार्केट यार्डची विकत घेऊन म्हणजे आपल्या क्रीडा संकुलाला, क्रीडा विभागाला हस्तांतर केली. आणि तुम्ही काही एक मॅक्सिमम एका महिन्यामध्ये आपण 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्या क्रीडा संकुलाचं भव्य दिव्य उद्घाटनाचाही सोहळा करणार आहोत. त्या क्रीडा संकुलाची म्हणजे त्या मागची संकल्पना अशी होती की ज्यावेळेस आदरणीय दादांनी सांगितलं की तुम्ही चांगल्या पद्धतीचे ग्राउंड्स कुठं आहेत, इंडोर ग्राउंड्स कुठं आहेत, आउटडोर ग्राउंड्स कुठे आहेत, तुम्ही जाऊन बघा. तर तुम्ही याला माहित असेल, आपल्या चांदणी चौकामध्ये ऑक्सफर्ड क्लब आहे आणि ऑक्सफर्ड क्लबच्या खाली फ्लेम युनिव्हर्सिटी आहे. त्या फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये व्हॉलीबॉलमध्ये आपला तावरे म्हणून पावणेवाडीचा आहे, तो कोच म्हणून तिथं कामाला होता. आणि त्यावेळेस
त्याला कळलं की आम्हाला असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघायचं, तर त्यांनी मला फोन केला, सचिन दादा तुम्हाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघायचं का? म्हटलं हो. अरे दादा तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडे वन ऑफ द बेस्ट इंटरनॅशनल अक्रेडिटेशनचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, फुटबॉल पासून व्हॉलीबॉल पासून ते स्विमिंग पर्यंत सगळ्या काही गोष्टी आहेत, तुम्ही आमच्याकडे ते बघायला या. त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बघितलं, अत्यंत सुंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, म्हणजे आपले जे ड्रेसिंग रूम्स जे होतील ना आपल्या इथं चेंजिंग रूम्स, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तो दर्जा आपण त्या दर्जाशी तिथं तर झालेलाच आहे, पण इथेही आपण त्या धर्तीवर ते स्विमिंगच्या धर्तीवर या सगळ्या गोष्टी अंतर्भूत करतो. इतकं सुंदर होतं. दादांना सगळे फोटो येऊन दाखवले. दादा म्हटले तुम्ही तर काही जाऊन बघत असता, तुम्हाला वाटतं मी राज्याचा उपमुख्यमंत्री आणि सगळा पैसा तुम्हालाच द्यायला पाहिजे. पण दादा थोडे बोलल्यानंतर निश्चित आम्हाला वाटलं की निश्चित आम्हाला पैसे मिळणार आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी पैसे ते मिळाले आणि आता त्या 3 एकरामध्ये सुद्धा ते सगळं सुरू होते. एवढ्यावर न थांबता दादानी स्पोर्ट्स कल्चर अजून वाढवण्यासाठी, फुटबॉलचं ग्राउंड नाही आपल्याकडे, तर ज्यावेळेस आपण 400 मीटरचा जो वेळेस आपण रनिंगचा ट्रॅक करतो, तो जो ओव्हल शेपचा ट्रॅक होतो, त्या ओव्हल शेपच्या ट्रॅकच्या मध्ये जर काय तुम्ही ऑलिम्पिक्स फॉलो करत असाल तर त्या मधल्या जागेमध्ये बरेचसे ऍथलेटिक्सचे गेम्स होतात. शॉर्टपुट होतं, जॅव्हलिन होतं, लॉंग जम्प होतं, हाय जम्प होतं. त्याचबरोबरीने तिथं फुटबॉलही खेळता येतं, कारण की त्याचे डायमेन्शन्स आणि फुटबॉलच्या स्टेडियमचे डायमेन्शन्स मोर ऑर लेस सेम असतात. म्हणजे फुटबॉल स्टेडियम आरामशीर तिथं बसतं. फक्त जे नवीन एक्सक्लुझिव्ह फुटबॉल स्टेडियम्स असतात ते वेगळे असतात, पण ह्या धर्तीवर सुद्धा तिथं फुटबॉलचं स्टेडियम निश्चित बसण्यासाठी. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या इथं हॉकीचं सुद्धा शारदानगरमध्ये काही थोड्याच दिवसामध्ये तिथं हॉकीचंही ग्राउंड होतंय. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी त्या नवीन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये, ते MIDC मध्ये आपण त्यासाठी जवळपास 30 एकर जागा घेतलेली आणि त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणून एक स्पोर्ट्स कल्चरसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम आदरणीय दादांनी केलेले आहे. हे का करतोय आपण की आपल्या बारामतीच्या मुलांना शिक्षणाचं आपण माहेरघर पुण्याला म्हणतो, त्याच्या खालोखाल बारामती शिक्षणाचं माहेरघर झालेलं आहे. पण आपल्या मुलांना ज्यावेळेस आता मुलं जास्तीत काही मुलं मोबाईलमध्ये सगळ्याच गोष्टी बघतात, पण स्पोर्ट्सही बघायचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळं या मुलांना आपल्या बारामतीमध्ये कुठल्याही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीसाठी बाहेर जाऊ नये म्हणून ह्या गोष्टी सगळ्या नॅशनल इंटरनॅशनल दर्जेच्या, कारण की मी एक मानणारा निश्चित आहे की जर काय तुमच्याकडं सब स्टँडर्ड फॅसिलिटी असेल, आपल्याकडे सब स्टँडर्ड स्विमिंगची फॅसिलिटी होती. सतीशला बीडच्या धरणात जाऊन स्विमिंग करायला लागली, तो बीडच्या धरणात जाऊन स्विमिंग करायचा. पण जर काय सब स्टँडर्ड फॅसिलिटी असेल, कोच इंटरनॅशनल दर्जाचा असेल, तर तो कधीच इंटरनॅशनल खेळायला तो पात्र होणार नाही. माझी मुलगी सुद्धा धाकटी मुलगी सुद्धा चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्समध्ये ती भाग घेते. ती स्केटिंगमध्ये नॅशनल मिळवलेलं आहे, बऱ्याचशा स्पोर्ट्समध्ये ती टेनिसचा चांगलं खेळते आणि आता तिने व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात केलेली आहे. कारण की स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स फिटनेस सुद्धा फार महत्वाचा असतो. स्केटिंग खेळताना इनलाईन मध्ये तिच्या पायाच्या हाडाला थोडी इजा झाली म्हणून तिने स्केटिंग सोडून दिलं. या सुद्धा कल्चरमध्ये डॉक्टर मगर आपल्या इथं येऊन स्पोर्ट्स फिजिओच्या बाबतीत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात. म्हणून या सगळ्या गोष्टी दादांनी आपल्यासाठी अवेलेबल करून दिल्यात. वेळोवेळी आम्ही त्यामध्ये पवार साहेबांचे मार्गदर्शन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या निर्मितीमध्ये पवार साहेबांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. त्यावेळेस त्यांनी उद्घाटन आपल्या गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरला बोलून सुद्धा त्या ठिकाणी केलं होतं. तर अशा चांगल्या गोष्टी आपल्या बारामतीमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये घडतायत आणि निश्चित क्रीडा क्षेत्रामध्ये घडत असताना आपण नगरपालिकेच्या माध्यमातून हे बांधून देतोय किंवा क्रीडा विभागाच्या माध्यमातून बांधून देतोय, पण ते फार चांगल्या पद्धतीने मेंटेन जर काय कोणी ठेवलं असेल, सगळेच कॅम्पस असेल, तर त्यामध्ये आपलं वीर सावरकर स्विमर्स क्लबचं नाव निश्चित घेतल्याशिवाय हे होऊ शकणार नाही. कारण की ह्या पद्धतीने मी उन्हाळ्यामध्ये बघतो की जत्रा जशी वरती राहा. मी काकांना एकदा फोन केला, म्हटलं काका एवढी गर्दी काय? अरे म्हटले सचिन नाकेनं उन्हाळ्यात स्लॉट्स पडायला लागतात, एवढी गर्दी होते. त्यामुळे आता आपण हा जो टँक आहे तो महिलांसाठी करणार, बरोबर ना? आणि तो टँक आहे तो पुरुषांसाठी किंवा ज्या महिला त्यावेळेस त्यांना लिमिटेड स्लॉट दुपारचे ठेवून त्यांनाही तिथं करता येईल त्यासाठी करणार आहोत. आणि तुमची एक जी विनंती होती की कॅफेटेरिया नको, माझा ऐका, हे सगळं मेंटेन करणं. काल नानांनी मला सांगितलं की कॅफेटेरिया नको,
तर मी म्हटलं हा सगळा पांढरा हत्ती आहे, या मेंटेन कसा करता तुम्ही? तर या पलीकडच्या जागेमध्ये आपण अत्यंत ही जी जागा आहे त्रिकोणी काम याच्यामध्ये सुंदर असा कॅफेटेरिया आपण करतोय. तो कॅफेटेरिया आपण चालवायला देऊन म्हणजे आपल्याकडनं चालवायला देऊन कसं त्याचं उत्पन्न आपल्याला हे मेंटेन करण्यासाठी वापरता येईल यासाठी सुद्धा. आणि चांगल्या ऍक्टिव्हिटीज होतात संध्याकाळचे पूल साईड काही डिनर्स किंवा अशाही गोष्टी त्यामधून निर्माण होतील. आणि हे चांगल्या पद्धतीने ठेवण्यासाठी आपण सर्वांनी बरेच वर्ष खूप मेहनत केली आहे. खूप सुंदर या कॅम्पसमध्ये आल्यानंतर वाटतं हे खरंच एक आदर्श उदाहरण बाकीचे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये घ्यावं. आज वीर सावरकर स्विमिंग क्लबनी आमचा यथोचित सर्वच माझ्यासहित 41 नगरसेवकांना आग्रहाचं आमंत्रण दिलं. बहुतांश सगळे नगरसेविका या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. काही कारणास्तव काही नगरसेविका उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नसतील, पण सुंदर कार्यक्रम घेतला. आणि त्याच्यानंतर आता अल्पहार सुद्धा आहे. एवढंच सांगतो की आपण अशा चांगल्या गोष्टी आदरणीय दादा, आदरणीय सुनेत्राबाईंनी, आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई यांच्या मार्गदर्शनावर बारामतीत करत राहू. आपल्या बारामतीकरांची जबाबदारी आहे. जसं स्विमर्स क्लब आहे तशी आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण होणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा यूज चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. अब्यूज होता कामा नये. नाहीतर हाच भिंतीवर काहीतरी लिहायचंच, तसं काही होता कामा नये. आणि तसं होत असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही त्याच्यामध्ये काही ना काही मार्ग काढून या सगळ्या गोष्टी चांगल्या ठेवण्याचा प्रयत्न करू. पुन्हा आम्हाला सर्वांना बोलवलं आणि चांगला सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी शाल आणि पुष्पवृक्ष देऊन या ठिकाणी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन सातव यांना डॉक्टर तांबे सन्मानित करीत आहेत. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार केला, त्याबद्दल धन्यवाद. यानंतरचे सत्कारमूर्ती अनुप्रिता डांगे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. वृक्ष देण्यापाठी फुल येऊ द्या ना फळ येऊ द्या, परंतु सावली तरी नक्कीच मिळते. म्हणून या ठिकाणी आपण त्यांना पर्यावरणाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तर त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी क्लबचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी नवनाथ मलकुंडे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. नवनाथ मलकुंडे या ठिकाणी त्यांच्या पत्नीच्या या ठिकाणी सरमिस गोरा मॅडम यांना विनंती करतो की आपण या सन्मानात वितरित करावं. शर्मिष्ठा जाधव या ठिकाणी सन्मान वितरित करीत आहेत. त्यांना विनंती करतो या क्लबच्या आलेले आहेत डॉक्टर गोरा या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी डॉक्टर तांबे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. गणेश या ठिकाणी उपस्थित आहेत. गणेशजींना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. या ठिकाणी बारामती नगरीचे माजी नगराध्यक्ष आपल्या क्लबचे सल्लागार सदाशिव बापू सातव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्लबच्या वतीने त्यांचा मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपले स्थान आपण व्हावं. अमोल सातकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी शर्मिष्ठा जाधव यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. त्यानंतरचे सत्कारमूर्ती सौ धनश्री अविनाश बांदर यांना मी सन्मानासाठी निमंत्रित करतो. डॉक्टर फडा मॅडम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी धनश्री बांदर यांना सन्मानित करावं. त्याचप्रमाणे ऍक्टिव्ह प्रेसिडेंट ऑफ द बारामती बार असोसिएशन ॲडव्होकेट प्रसाद भगवानराव खारतोडे हे या ठिकाणी अनुपस्थित असले तरी किंग मेकर या नात्याने त्यांचे पिताश्री भगवानराव खारतोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण आपल्या चिरंजीवच्या वतीने या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा. या निवडणुकीमध्ये प्रसादजीला निवडून आणण्यामध्ये आमचे सचिव श्रीयुत मिलिंदजी आत्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून मिलिंदजी आत्रे यांना विनंती करतो की आपण खारतोडे सरांना या ठिकाणी सन्मानित करावं. मिलिंदजी आत्रे
हे बबनराव खारतोड यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहे. आपल्या क्लबचे सेक्रेटरी विश्वास नाना शेळके यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती भारती विश्वास शेळके यांना सन्मानित करण्यासाठी या क्लबच्या डायरेक्टर शर्मिष्ठा जाधव आणि डॉक्टर बोरा मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. त्याचप्रमाणे नानांना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी पुढे यावं. या क्लबचे सचिव विश्वास नाना शेळके यांच्या सुविद्य पत्नी भारती विश्वास शेळके यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. हो, आमच्या डोळेवरची सून श्वेता योगेश नाळे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. या ठिकाणी मी स्वतः त्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहे. आलेत ते जोडीने या आणि काहींचे आई वडील असतील त्या नात्याने यानंतरच्या सरकारमूर्ती अमर बाळासाहेब धुमाळ यांनाही सन्मानित करण्यासाठी या क्लबचे खजिनदार मिलिंद जातर यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. सरकारमूर्ती सौ पूनम ज्योतिबा चव्हाण यांना या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी क्लबच्या संचालिका शर्मिष्ठा जाधव आणि डॉक्टर बोरा मॅडम यांना विनंती करतो की आपण पूनम चव्हाण यांना या ठिकाणी सन्मानित करू. त्याचप्रमाणे यानंतरचे सरकारमूर्ती सौभाग्यवती सविता सुजित जाधव यांना या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. डॉक्टर तांबे यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. सौभाग्यवती सविता सुजित जाधव. त्याचप्रमाणे या ठिकाणी सौभाग्यवती मंगल जयप्रकाश किरवे यांना या ठिकाणी या क्लबचे डायरेक्टर बाळासाहेब टाटे यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. ऋषिकेश किरवे यांना या ठिकाणी मी स्टेजवरती निमंत्रित करतो. या क्लबचे सभासद माजी संचालक त्याचप्रमाणे सरकारमूर्ती असं म्हटलं जातं की शेर की झलक सबसे अलग या उक्तीप्रमाणे यशवंत सुनील पोटे यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी या क्लबचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतर सरकारमूर्ती सौभाग्यवती मंगल शिवाजी जगताप यांचा सन्मान करण्यासाठी या क्लबचे डायरेक्टर आणि जे सातो यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे येऊन त्यांचा सन्मान करावा. वैभव देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना निमंत्रित करतो की आपण कृपया या ठिकाणी स्टेजवरती यावं. कधी जाणार आहे? आज जाणार का उद्या? आज आता जाणार आहे. अरे या ना, मला माहित नव्हतं. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ सहकारी शिवाजीराव आमचे ज्येष्ठ विद्यार्थी ॲडव्होकेट शिवाजीराव जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय भाई या. सरकारमूर्ती संजय शेठ सांगवी यांना मी सत्कारासाठी निमंत्रित करतो. या ठिकाणी या क्लबचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर यांना विनंती करतोय आपण संघवी सरांना या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतरचे सरकारमूर्ती अल्ताफ हैदर सय्यद यांचा सन्मान करण्यासाठी दीपकराव बनकर यांना विनंती करतोय आपण त्यांना या ठिकाणी सन्मान करावं. यानंतरचे सरकारमूर्ती
बारामती वकील संघटनेतील दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट शिवाजीराव ढवाण पाटील यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती शर्मिला शिवाजीराव ढवाण यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. क्लबच्या डायरेक्टर बाळासाहेब टाटे यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतरचे सत्कारमूर्ती नवनिर्वाचित नगरसेविका मनीषा संदीप बनकर यांनाही या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. त्यांना आपण स्टेजवरती निमंत्रित करतो की त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मनीषा बनकर यांचा सत्कार करण्यासाठी मी दीपकजी बनकर यांना विनंती करतोय आपण मनीषा बनकर यांना या ठिकाणी सन्मानित करावं. यानंतरचे सन्मानमूर्ती की ज्यांनी बारामती नगरपालिकेमध्ये आरोग्य विभागामध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आणि त्यांच्या कामगिरीचं प्रतीक म्हणून त्यांना नगरसेवक या पदाची वर्णी लागलेली आहे ते आमचे सहकारी मित्र राजेंद्र बाबूराव सोनवणे यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. डॉक्टर तांबे यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. रिटायर 31 तारखेला झाला, लगेच नगरसेवक झाला. यानंतरचे सत्कारमूर्ती ॲडव्होकेट अश्विनी सूरज सातव यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. त्यांचा सन्मान अनिलजी सातव यांना विनंती करतो की आपण परा मॅडम आणि अनिलजी सातव यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. इकडनं या. सत्कारमूर्ती निलेश भारत इंगोले यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी क्लबचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी निलेश इंगोले यांना सन्मानित करावं. त्याचं परत करा. या माझे उपनगराध्यक्ष त्यांची सुविद्य पत्नी यांना मी स्टेजवरती निमंत्रित करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी स्टेजवरती यावं. या क्लबचे संचालिका शर्मिष्ठा जाधव आणि डॉक्टर फरा मॅडम यांना विनंती करतो की आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. सत्कारमूर्ती सौ दर्शना विक्रांत तांबे आणि विक्रांत तांबे यांना या ठिकाणी या क्लबचे अध्यक्ष डॉक्टर तांबे सन्मानित करीत आहेत. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन शेठ सातव यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही क्लबच्या वतीने आपण स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी या क्लबचे अध्यक्ष डॉक्टर तांबे यांना विनंती करतो. क्लबचे उपाध्यक्ष चंद्रगुप्त वाघोलीकर त्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहे. आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. या क्लबच्या डायरेक्टर कुमारी शैलिष्ठा जाधव यांना विनंती करतोय आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. डॉक्टर फरा मॅडम
या दोघांची विनंती की आपण कृपया सारिका अमोल वाघमारे सारिका अमोल वाघमारे आणि अमोल वाघमारे हे दाम्पत्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सारिका वाघमारे यांच्या सन्मान प्रकारे या ठिकाणी संपन्न आहे. सेक्रेटरी विश्वास नाना शेळके यांना विनंती करतो की आपण मल्हार यांना या ठिकाणी सन्मानित करावं. अभिनंदन. थँक्यू. त्याचप्रमाणे सौभाग्यवती आफरी फिरोज बागवान या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. सेन मिस्टर जाधव आणि डॉक्टर भरानगर यांना विनंती करतो की आपण या दाम्पत्याने या ठिकाणी सन्मानित करावे. नवनिर्वाचित नगरसेविका बारामती नगर